सकाळी उठायला उशीर झाला त्याच्यामुळं घरच्यांनी लावली होती किरकिर. लगेच आळस देऊन उठलो आणि उठले एक सरसर दात घासायला घेतले. म्हटलं एकदाचे सगळे खरखर 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 दात घासतो, 8 दिवस दातच घासणार नाही म्हणलं आता इथून पुढं. मग घेतला काळा चहा, त्यात टाकलं 2-4 पार्ले आपला खुराक समजून आणि लगेच चहा घेऊन लगेच शेताकडे निघालो. तर आपल्याला भेटली त्रिशा भेटल्याच्या नंतर आपल्याला ती पप्पी घेतल्याशिवाय पुढं जाऊच देत नाही. मग तिनं दिली आपल्याला पप्पी. मग आपण निघालो लगेच शेताच्या दिशेनं. मग शेताच्या दिशेनं जात असताना म्हटलं की एकदा स्वतःकडे बघावं. थोडी केस वाकडे झाली ती केली सरळ. मग अजून एकदा लूक दाखवला तुम्हाला आपला. आणि ही आपल्या गावची टाकी म्हटलं दाखवावं एकदा तुम्हाला. हे आपल्या शेतातला आहे आपला आखाडा. इथं आपण केलं तर कुक्कुटपालन केलं तर पण ते जरा जमलं नाही आपल्याला. गावरान कुक्कुटपालन केलं तर ते वेळ देता आलं नाही त्याला, त्याच्यामुळे ते केला बंद. आणि हे आपली आहे लसूण, घरच्या घरी खायला लसूण लावली होती. हे आपलं आहे गहू. आता आज त्याला पाणी द्यायचं आहे. इकडं ऊस होता ते काढला आणि लगेच आपण आलो. मग छडी सापडत नव्हती. म्हणलं इकडं चुलत्याच्या शेतामध्ये असेल छडी, कारण की माळवं होतं इथं. मग घेतली तिथून उचलली एक चुलत्याला न सांगता मुकाट्यास. मग टाकली खांद्यावर आणि निघालो मग गावाच्या दिशेनं. कारण की तिथं म्हटलं एकदा उसळायला लावतो छडी आणि नंतर पाणी चालू करू म्हणलं. तर वापस येऊन बघतोय मोटरकडं, तर मोटर काढतोय तर स्टार्टरमधले सगळे फ्यूज गायब. म्हटलं तिन्ही खाली ठेवलेले. मग लक्षात आलं की सिंगल मोटर जोडली तिकडं. मग लगेच आलो, सिंगल मोटरचा टाकला खाटका. आणि आपली विहीर कायम भरलेली असती, लईच पाणीच पाणी. मग आलो, मग लगेच पाणी लावून इकडं आपल्या घरच्या दिशेनं आलो. समोरून दिसल्या मावशी. मग मावशीला उगाच कशाला व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हणून व्हिडिओ केला कट आणि आलो समोर. तर हे रस्त्यावरती बसला होता उपोषण करत, मी आंघोळ करणार नाही म्हणून. आणि आजी तिला आंघोळ करण्यासाठी करत होती हट्ट. मग आलो, मग तालुक्याला यायचं होतं म्हणून. तर इथं खेळत होते भांडणं 3 मित्र, कारण की त्यांच्या एकमेकाला पुड्या देण्यावरून झाली भांडणं. आपल्या पोटात निघाली होती कळ. तिथून पुढं आल्या मग आपण उचलली तिथलीच बाटली, भरलं पाणी. जरी हागणदारी मुक्त गाव आणि स्वच्छ भारत अभियान चालू असलं तरी पोटात कळ निघाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि लगेच पळतो माणूस तिथून. तर बसलो तिथेच आडुशाला. मग झाला आपला कार्यक्रम. समोर आलो तर हे बाबा दिसले आपल्याला शेतात जाताना. मग हे आलो तर आपण तालुक्याच्या अलीकडून. मग तालुक्याच्या अलीकडून आल्याच्या नंतर ही आहे आपल्या तालुक्याची नदी. ह्या नदीचा पूल ओलांडूनच आपल्या तालुक्याला आपण भेट देत असतो. आणि समोर आल्याच्या नंतर आपण घेतला बायपास, कारण की आपल्याला आपल्या अड्ड्यावर जायचं होतं. आपल्याला एका जणांच्या घरी जायचं होतं, त्याच्यामुळे बायपास घेतला. लगेच समोर गेलं तर काय आपल्याला पंचपक्वान्न तयारच होता. हाणल्यात 2-3 मुरगाळून, भात खाल्ला, चटणी खाल्ली आणि आलो मग. कारण की आपल्याला जायचं होतं घरी लगेच काम उरकिले सगळे आणि निघालो घरी. आणि हे आपल्या घरचा रस्ता मग आपल्या गावाचा सॅटेलाईट थ्रू बनवलेला मोदी